मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीटी 2026 या एक्झाममध्ये तुम्हाला 2 ते 3 मार्क्स एकाच व्हिडिओमधून कन्फर्म करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचा नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स या टॉपिकवरचे एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. आता मित्रांनो, हे जे एमसीक्यू जे आपण पाहणार आहोत त्यामधले डेफिनेटली 2 ते 3 प्रश्न एक्झाममध्ये नक्कीच पडतील. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल हेल्थ प्रोग्राम्सचे एमसीक्यू पाहूयात. आता त्यामधले डेफिनेटली एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतीलच अशी माझी गॅरंटी आहे. चला तर आता क्वेश्चन्सकडे बोलूयात. आता मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला जर जीएमसी कॉलेज पुणे, मुंबई, त्यासोबतच नागपूर अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली बॅच जॉईन करा, जी 2 तारखेपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहेत. फुल सिलेबस नोट्स आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आहे. आता नर्सिंग सीईटी सोबत जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट याचे देखील अभ्यास करत असाल तर त्याचे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि सेम फॅसिलिटी अवेलेबल आहे. चला तर आता क्वेश्चन्सकडे बोलूयात. नॅशनल हेल्थ मिशन विच स्टँड फॉर NHM वॉज स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आहेत 2005, 2010, 2013 अँड 2015. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज 2005. NHM हा 2005 साली सुरू झाला होता. आता याचं एक्झॅक्टली एम होतं ते म्हणजे रुरल आणि अर्बन इंडियामध्ये हेल्थ सर्व्हिसेस ह्या इम्प्रूव्ह करायच्या. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, विच मिनिस्ट्री रन्स नॅशनल हेल्थ मिशन? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आणि ऑप्शन डी आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. आता NHM हा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या थ्रू रन केला जातो. आता ही जी मिनिस्ट्री आहे ते हॉस्पिटल मॅनेज करतो, त्यासोबतच हेल्थ वर्कर्स असतात त्यांचं आणि वॅक्सिन या सगळ्यांना मॅनेज करायचं काम करतात. नेक्स्ट क्वेश्चन, NRHM इज मेनली वर्क्स फॉर विच पॉप्युलेशन? इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज रुरल पॉप्युलेशन. NRHM इज स्टँड फॉर नॅशनल रुरल हेल्थ मिशन. रुरल हेल्थ मिशन म्हटल्यावरती ते कोणासाठी असणार? रुरल पॉप्युलेशनसाठी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. रुरल पॉप्युलेशन म्हणजे ग्रामीण लोक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, NUHM focuses mainly on which group? ट्रायबल पीपल, फार्मर्स, अर्बन स्लम पॉप्युलेशन, सिनियर सिटीजन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज अर्बन स्लम पॉप्युलेशन. NUHM हे सिटीजसाठी वर्क करतं, स्पेशली स्लम पीपलसाठी. आता स्लम्सची थोडीशी सॅनिटेशन वगैरे खूप पुअर असतं आणि त्यांना फॅसिलिटीज देखील, हेल्थ फॅसिलिटीज देखील त्यांच्या पुअर असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट, आशा वर्क्स मेनली इन विच एरिया? ऑप्शन्स आहेत हॉस्पिटल, PHC ओनली, विलेज, डिस्ट्रिक्ट ऑफिस. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज विलेज. आशा जे गावातल्या हेल्थ वर्कर आहेत त्यांच्यासाठी असते. शी कनेक्ट्स पीपल विथ हेल्थ सर्व्हिसेस. ओके. सो आशा इज स्टँड फॉर विलेज लेवल वर्कर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच हेल्थ वर्कर वर्क्स ॲट सब सेंटर लेवल? ऑप्शन्स आहेत आशा, ANM, डॉक्टर, फार्मासिस्ट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज ANM. ANM हे सब सेंटरसाठी वर्क करतात आणि त्या मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ केअर प्रोव्हाइड करतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज ANM. नेक्स्ट क्वेश्चन, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आर 1975, 1980, 1985 अँड 1990. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 1985. UIP विच स्टँड फॉर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. तर हा 1985 रोजी सुरू झाला होता आणि यांचं मेन गोल होतं ते म्हणजे मुलांना आजारांपासून प्रोटेक्ट करणं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, BCG वॅक्सिन इज गिवन टू प्रिव्हेंट विच डिसीज? ऑप्शन्स आर पोलिओ, TB, मिसल्स, हिपॅटायटिस. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज TB. BCG प्रिव्हेंट्स ट्युबरक्युलोसिस. आता हे केव्हा दिली जाते वॅक्सिन? तर ऍट द टाइम ऑफ बर्थ.
नेक्स्ट क्वेश्चन, ओपीव्ही इज गिवन बाय विच रूट? इंजेक्शन, नसल, ओरल, स्किन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज ओरल. ओपीव्ही स्टँड फॉर ओरल पोलिओ वॅक्सिन आणि जे या वॅक्सिनचे ड्रॉप्स असतात ते तोंडामध्ये दिल्या जातात, तोंडा थ्रू. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. डीपीटी वॅक्सिन प्रोटेक्ट्स अगेन्स्ट हाऊ मेनी डिसीजेस? आता मित्रांनो, आपण प्रत्येक क्वेश्चन मी डिटेलमध्ये इथे सांगतेयच. तुम्हाला अजून डिटेलमध्ये टॉपिक डिस्कस करायचं असेल तर आपली बॅच जॉईन करा. ओके, कारण व्हिडिओ लेंदी होऊ नये या कारणाने मी थोडंसं शॉर्ट एक्सप्लेनेशन देते. तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर प्रत्येक टॉपिक तिथे डिटेलमध्ये डिस्कस केला जातो. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे घेता येतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली बॅच नक्कीच जॉईन करा. आता इथे ऑप्शन्स आहेत पहा, 1, 2, 3, 4. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज 3. डीपीटी प्रोटेक्ट्स फ्रॉम 3 डिसीजेस विच इज डायपिथेरिया, पर्टसिस आणि टेटानस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 3. डीपीटी वॅक्सिन प्रोटेक्ट्स अगेन्स्ट 3 डिसीजेस. आता मित्रांनो, हे क्वेश्चन आजचे झाले. त्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला कमेंट थ्रू कळू शकता. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर त्याची फीस असेल कॉम्बो ऑफर, ज्यामध्ये 5ही कोर्सेस येतील. त्याची फीस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता कोर्स जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा जॉईन करू शकता. आता मित्रांनो, कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाममध्ये 95+ % नक्कीच पडतील. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.